तुमची भूमिका पण सुंदर होती अतिशय. प्रामुख्यानं ज्या भागामध्ये सिनेमाचं चित्रीकरण झाले आणि त्या भागातील इतिहास जर पाहिला तर त्या भागातील काही चित्रीकरण ज्या भागात झाले त्या भागात पूर्वीच्या काळी जी परिस्थिती होती किंवा महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पूर्वी पाहायला मिळायची. त्या कालावधीमधल्या भावना किंवा त्या कालावधीमधल्या ज्या फिलिंग आहेत त्या पद्धतीचं आत्ता चित्रीकरण करताना कलाकारांची निश्चितच कसरत झाली असणार आहे. कारण बरेच अपडेट झालेत, परंतु त्यातकालीन चित्र डोळ्यासमोर आणून किंवा ते कल्पना करून अशा पद्धतीचा अभिनय करणं म्हणजे खरंच कठीण काम असताना सुद्धा एक चांगलं अतिशय चांगलं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. आमचे मित्र रणजित जाधव सर यांची भूमिका सुद्धा खूप उल्लेखनीय आहे आणि खूप छान अभिनय त्यांनी अत्यंत नैसर्गिक अभिनय केला आहे. सहकलाकार जे आहेत मग वैभव गोरे असतील किंवा दुसरे त्यांचे जोडीदार खिशापाशी जोडी ती पण छान आहे. आणि गौतमी पाटील बाबत बोलायचं झालं तर ज्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून आपण जी कल्पना केली होती आणि वास्तवातली जरी वेगळी असेल तरी प्रत्यक्ष चित्रपटामध्ये मात्र तिची जी भावना किंवा ती जी तरलता आहे अभिनयामध्ये ती नैसर्गिक आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट वाटते. तुमच्यासारख्या बायका कधी प्रेम करतात काय? बाकी मला काही माहित नाही. ते दोघं जिद्द पण असतील ना त्यांना इथं घेऊन ये. जिद्द किंवा मुडदा. हा आपला चित्रपट आत्ता ग्रामीण भागात प्रसिद्ध झालेला. पूर्वीपासून फक्त ग्रामीण भागातले जे कलाकार होते ते पडद्यावर येत नव्हते. सैराटपासून ते आत्तापर्यंत पिक्चरमध्ये ग्रामीण भागातले कलाकार आत्ता पडद्यावर यायला लागले आणि तेवढी ग्रामीण भागातले असून ह्यांना करायला कसरत गेली. हे नक्कीच यश चांगलं मानावं लागलं आणि चित्रपट चांगला, सगळ्याचा अभिनय बी चांगला वाटला. एक नंबर आहे चित्रपट, चांगला आहे. गौती मला बघून भारी वाटते. नमस्कार, मी रणजित जाधव. घुंगरू चित्रपटात काम केलेला सर्जेराव पाटील म्हणून माझे निगेटिव्ह बोलले आहे. हा चित्रपट तमाशा प्रधान चित्रपट आहे, खूप चांगला आहे. आपल्या कोंडवाडीमधील श्री गणेश टॉकीजमध्ये हा चित्रपट गेली 3 ते 4 दिवस चालू आहे. चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय. तुम्ही सुद्धा आपल्या मित्राच्या माध्यमातून किंवा जे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इतर मीडियाच्या माध्यमातून सर्वपर्यंत पोचवा आणि आपल्या भागातील कलाकार आहेत त्या कलाकारांना प्रोत्साहन द्या, त्यांना बळ द्या. आता आमचे सर्व मित्र आहेत त्यांनी आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.